हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट म्हणजेच फॉर्म हा सब्जेक्ट. यामध्ये लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 ऑलरेडी स्टार्ट केलं होतं, प्रोडक्शन सिस्टीम अँड फॅसिलिटी डिझाईन. लास्ट लेक्चरला आपण टॉपिक पाहिला होता प्रोडक्शन सिस्टीम आणि त्या रिलेटेड बेसिक कन्सेप्ट पाहिले होते. आजच्या लेक्चरला आपण सेकंड टॉपिक पाहत आहोत, प्लांट लोकेशन सिलेक्शन. आता असं असतं बाळांनो की ज्यावेळी आपण प्रोडक्शन करणार आहे, त्याच प्रोडक्शन करण्याकरता आपल्याला एखादी जागा पाहिजे आणि ती जागा म्हणजे आपला प्लांट असतो. आता या प्लांटचं लोकेशन कुठं असायला हवं, प्लांटचं लोकेशनला काय इम्पॉर्टन्स आहे, प्लांट लोकेशनवर कोणकोणते फॅक्टर डिपेंड असतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. चला मग बाळांनो पाहूया प्लांट लोकेशन सिलेक्शन. पहिले समजून घ्या प्लांट लोकेशन सिलेक्शन काय. प्लांट लोकेशन सिलेक्शन इज अ क्रुशियल बिकॉज इट इन्फ्लुएन्सेस ऑपरेटिंग अँड कॅपिटल कॉस्ट, impacts operational efficiency and determines the access to resources like raw material, labor and market. प्लांट लोकेशन सिलेक्शन करणं का गरजेचं आहे, प्रॉपर लोकेशन काय गरजेचं आहे, कारण ते फार क्रुशियल आहे, इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे? पहिला मुद्दा, इन्फ्लुएन्सेस ऑपरेटिंग अँड कॅपिटल कॉस्ट. लोकेशनवर डिपेंड असतं की आपला टोटल कॅपिटल कॉस्ट किती लागेल किंवा ऑपरेटिंग कॉस्ट किती असेल. तुम्ही विचार करा. फॉर एक्झाम्पल ही माझी इन्स्टिट्यूट आहे. आता मी राहायला दुसऱ्या ठिकाणी आहे, परंतु क्लास तर कॉलेजच्या समोरच घ्यावे लागतात. ही इन्स्टिट्यूट कॉलेजच्या समोरच आहे, कारण आपलं जरी तिकडे किती मोठी जागा असली, परंतु ज्या लोकेशनला इम्पॉर्टन्स आहे तिथेच क्लास घ्यावा लागेल ना. अगदी तसं तुमच्या प्रोडक्शनचं आहे. मग ते काय म्हणतात की हे जे प्रोडक्शन आहे, हे प्रोडक्शन आपण कुठे करतो, तर प्लांटमध्ये करतो. आणि या प्लांटचं लोकेशन यासाठी महत्वाचं आहे कारण प्लांटच्या लोकेशनमुळे ऑपरेटिंग कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट यावर खूप जास्त परिणाम होतो. कळालं? तो प्रोडक्ट जिथे विकला जातो तिथेच प्लांट टाकावा लागेल ना. फॉर एक्झाम्पल एखादा असा प्रोडक्ट आहे अमेरिकेचा जो भारतामध्ये खूप चालतो, मग तुम्हाला काय वाटतं ते काय भारतामध्ये प्लांट टाकणार नाही का? ऍपलचे फोन इंडियामध्ये खूप चालतात, बरोबर आहे की नाही? आणि ऍपल ही कंपनी दुसऱ्या देशाची आहे, मग तरी सुद्धा ते प्लांट इकडे का टाकतात? मग जर तिकडूनच त्यांना इकडं करता येत नाही का, काय असेल ते एक्सपोर्ट इम्पोर्ट करता येत नाही, तिकडून इकडं करता येतं, पण त्याची कॉस्ट वाढते. मग कॅपिटल कॉस्ट वाढते, ऑपरेटिंग कॉस्ट वाढते, मग इकडचे कस्टमर नक्कीच कमी होत असतील ना. म्हणून लक्षात ठेवा, प्लांट लोकेशनमुळे काय होतं की तुमच्या प्रोडक्टची ऑपरेटिंग कॉस्ट, तुम्ही लावत असलेली कॅपिटल कॉस्ट यावर खूप जास्त परिणाम पडतो. म्हणून प्रॉपर लोकेशन असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, इम्पॅक्ट ऑपरेशनल इफिशियन्सी. परत त्या प्रोडक्टला ऑपरेट करण्याची जी इफिशियन्सी ती पण बदलते. त्याला इनपुट आउटपुट ह्या गोष्टी लागतात. या गोष्टी तिथं मिळणं पॉसिबल आहे का हे पण पाहिलं पाहिजे. त्यानुसार इफिशियन्सी कमी जास्त होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी माझी इन्स्टिट्यूट जर केडगावमध्ये चालवली, म्हणजे माझ्या तिकडे जिकडे मी राहतो, तुम्हाला वाटतं सगळ्यांना ऑफलाईन येणं पॉसिबल आहे किंवा सगळे ऑनलाईन तरी येतील का? का हाय इम्पॅक्ट का पडला, ऑपरेशनल इफिशियन्सी का कमी झाली? कारण लोकेशन बदललं. म्हणून त्याच पद्धतीने प्रोडक्टचं लोकेशनमुळे सुद्धा काय होतं की ऑपरेशनल इफिशियन्सी कमी जास्त होत असते. म्हणून लोकेशन महत्वाचं. पुढे, डिटरमाइन ऍक्सेस टू रिसोर्सेस. रिसोर्सेस कोणते लागतात? रॉ मटेरियल, लेबर, मार्केट जवळ पाहिजे ना. जिथे आपल्याला प्रोडक्ट सेल करायचंय ते मार्केट असतं, मग मार्केट लोकेशन पासून जवळ असायला हवं. खूपच जास्त लांब लोकेशन असेल तर आपली कॉस्ट वाढेल, ऑपरेटिंग कॉस्ट, प्रोडक्ट अजून महाग जाईल, आपल्याला प्रॉफिट कमी होईल. किंवा रॉ मटेरियल, लेबर हे लागतात आणि लेबर इथं आजूबाजूला अवेलेबल नाही, खूप लांबून येतात जातात, मग तिथं लेबर भेटणं मुश्किल होईल, रॉ मटेरियल मिळणं मुश्किल होईल, आणि जरी मिळत असलं तर ऑपरेटिंग कॉस्ट वाढेल ना. मग ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या असतील आणि आपल्याला व्यवस्थित प्लांट लोकेशन मिळवणं त्यासाठी गरजेचं आहे. मग का गरजेचं आहे? त्यांच्यामुळे काय होतं, ऑपरेटिंग आणि कॅपिटल कॉस्ट यावर परिणाम होतो, ऑपरेटिंग इफिशियन्सीवर परिणाम होतो, जे काही रिसोर्सेस आपल्याला लागतात तिथेही आपल्याला फरक पडतो. म्हणून प्लांट लोकेशन सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. द राईट लोकेशन कॅन प्रोव्हाइड अ कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज. जर तुमचा प्लांट राईट लोकेशनला असेल तर कॉम्पिटिशन चांगली राहते ना. कळतंय का? फॉर एक्झाम्पल 2 इन्स्टिट्यूट आजूबाजूला आहे आणि एक इन्स्टिट्यूट कॉलेजच्या एकदम एक्झॅक्ट समोर आहे आणि दुसरी एक इन्स्टिट्यूट ती कॉलेज पासून खूप दूर आहे. काय वाटतं कॉम्पिटिशन कोणाला जास्त चांगलं राहील? जो कॉलेजच्या समोर आहे, ज्याची इन्स्टिट्यूट कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर आहे. मला काय म्हणायचं कळालं? अगदी तसा हा फायदा होतो जर तुमचं राईट लोकेशनला असेल तुमचा प्लांट.
ठीक आहे, म्हणून राईट लोकेशन फार गरजेची आहे कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज करता. मग कॉम्पिटिशन चांगलं मिळतं. पुढे रिड्यूस डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन कॉस्ट. बरं, ज्या ठिकाणी मार्केट आहे तिथंच तुमचं प्लॅनचं लोकेशन असेल आजूबाजूला, तर काय होतं, डिस्ट्रीब्युशनचा खर्च कमी होतो, प्रोडक्शनची कॉस्ट कमी होते, मग ट्रान्सपोर्टेशन वाचतं. कळालं? मग प्रोडक्शनची कॉस्ट, डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट कमी होते. म्हणून जरी तो प्रोडक्ट दुसऱ्या कंट्रीचा असला तरी ती कंट्री त्या प्रोडक्टसाठी आपल्या देशात प्लांट टाकते. कळालं? त्याचं कारण आहे डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, त्यामुळे प्रॉफिट वाढतो. अँड इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी, आणि त्यामुळे प्रॉफिट वाढतोच नक्कीच, कॉस्ट कमी झाली म्हणजे. व्हाईल अ पुअर चॉईस कॅन लीड टू सिग्निफिकंट फायनान्शियल लॉसेस. आणि जर समजा प्लांट लोकेशन चुकलं, पुअर लोकेशन घेतलं जिथं त्या प्रोडक्टला काहीच डिमांड नाहीये, ते प्रोडक्ट नगरमध्ये विकताय आणि तुम्ही प्लांट टाकला मुंबईला, मग काय होईल, तिथं त्या ठिकाणी तुमचा फायनान्शियल लॉस होण्याची फार जास्त शक्यता आहे. अँड ऑल्सो हिंडर ग्रोथ, आणि तुमची ग्रोथ पण कमी होऊन जाईल. हिंडर होणे म्हणजे कमी होणे, मग त्या ठिकाणी ग्रोथ कमी होईल, फायनान्शियल लॉस होईल. म्हणून प्रॉपर लोकेशन सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. प्रॉपर लोकेशन जर तुम्ही सिलेक्ट केलं, राईट लोकेशन जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल, तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळतो. डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी होते प्रोडक्टची, आणि त्यामुळे तुमचा प्रॉफिट नक्कीच वाढतो, इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. पण जर तुम्ही चुकीचं लोकेशन सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी बाळांनो तुमचा फायनान्शियल लॉस होऊ शकतो, त्याचबरोबर तुमची होणारी जी ग्रोथ आहे ती होणार नाही. म्हणून राईट लोकेशन प्लॅनसाठी सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. की फॅक्टर्स इन्क्लूड, मग तुम्ही म्हणले सर कोणकोणते फॅक्टर विचारात घेतले पाहिजे जेव्हा प्लांट लोकेशनला मी सिलेक्ट करतोय, तर ट्रान्सपोर्टेशनचा जितका खर्च वाचवता येईल तितका वाचवता आला पाहिजे, त्यासाठी लोकेशन जवळ घ्या. बरोबर आहे ना? इन्फ्रास्ट्रक्चर पण त्या ठिकाणी आपण जिथं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं पूर्ण प्लॅनचं उभं करतोय ते लोकेशन त्याच्या योग्यतेचं आहे का ते पण पाहिलं पाहिजे. भला मोठा प्लांट टाकला आणि मार्केट पासून दूर आहे, मग ते परवडत नाही ना. मग इन्फ्रास्ट्रक्चर पाहायचं, ट्रान्सपोर्टेशन पाहायचं, लेबर आजूबाजूला अवेलेबल आहे का ते पाहायचे, रॉ मटेरियल अवेलेबल आहे का पाहायचं, मार्केट जवळ आहे का, तिथं मार्केटला जायला चांगला रोड आहे का, मार्केट ऍक्सेस कसा आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी तिथं लागू होती का, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि मग प्लांट लोकेशन सिलेक्ट करायचं. मग ट्रान्सपोर्टेशन घ्यायचं, मार्केट ऍक्सेस घ्यायचा, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी पाहायची, लेबर अवेलेबिलिटी पाहायची, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी चेक करायच्या, आणि मग तिथं प्लांट लोकेशन सिलेक्ट करायचं. म्हणून प्लांट लोकेशन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरतो टू इन्क्रीज प्रॉफिट. काही डाऊट आहे? सिंपल आहे, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं की प्लांट लोकेशन का गरजेचं आहे. आता वाय प्लांट लोकेशन सिलेक्शन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. प्लांट लोकेशन सिलेक्ट करणं का गरजेचं आहे? सगळ्यात पहिलं कॉस्ट कंट्रोल, पैसा वाचवता येतो. लोकेशन डिरेक्टली अफेक्ट्स द कॅपिटल अँड ऑपरेटिंग कॉस्ट. कारण लोकेशन फार दूरवर असेल, फार दूर लोकेशन असेल, मला मार्केटमध्ये प्रोडक्ट विकायचंय आणि माझं लोकेशन डायरेक्ट फारच दूर आहे, तर नक्कीच ऑपरेटिंग कॉस्ट आणि कॅपिटल कॉस्ट त्या ठिकाणी वाढते. मग लोकेशन जवळ असेल तर ऑपरेटिंग कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट कमी होते. मग ऑपरेटिंग कॉस्ट आणि कॅपिटल कॉस्ट जर आपल्याला रिड्यूस करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्लांट लोकेशन प्रॉपर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. इट शुड बी नियरर टू द मार्केट प्लेस. मार्केटच्या जवळ कुठेतरी प्लांट लोकेशन असायला पाहिजे. इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचतो, लेबर आजूबाजूला अवेलेबल होतात, युटिलिटी वाढते, आहे की नाही. मग हे सगळं जवळ असेल लोकेशन तर होईल ना. कळालं मला काय म्हणायचं? मग अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, लेबर कॉस्ट, युटिलिटी कॉस्ट, हे सगळी कॉस्ट जर आपल्याला रिड्यूस करायची असेल तर प्लांट लोकेशन प्रॉपर पाहिजे. प्लांट लोकेशन जर राईट असेल तर कॉस्ट कंट्रोल करता येते, प्रोडक्टची कॉस्ट कमी करता येते. कळालं? कॉस्ट कंट्रोल होते. पुढे ऑपरेशनल इफिशियन्सी अँड ऑप्टिमल लोकेशन. योग्य लोकेशन असेल तर एन्श्युअर स्मूथ ऑपरेशन बाय प्रोव्हाइडिंग ऍक्सेस टू द नेसेसरी रिसोर्सेस. आता ऑपरेटिंग इफिशियन्सी म्हणजे काय? असं असतं की जर तुमचं लोकेशन एकदम प्रॉपर आहे तर तुम्हाला जी गोष्ट कमी पडेल ती लगेच मिळेल ना. फॉर एक्झाम्पल कॉलेज आहे, कॉलेजच्या आजूबाजूला झेरॉक्सचे दुकानं जास्त आहेत का? कारण त्या ठिकाणी आजूबाजूला लगेच मिळतील ना झेरॉक्स, आणि तिथं घ्यायला पण लगेच येतात लोक.
म्हणजे म्हणायचं काय आहे की जे काही तुम्हाला कमी पडतं ते आजूबाजूला जर मिळालं तर इफिशियन्सी चांगली राहते. मग ही जी ऑपरेशनल इफिशियन्सी आहे ही जर प्रॉपर तुम्हाला मेंटेन करायची आहे तर तुमचं जे काही प्लांटचं लोकेशन आहे ते एकदम राईट प्लेसवर पाहिजे. मग ऑप्टिमल लोकेशनमुळे काय होतं की तुमच्या प्रोडक्टचं जे काही ऑपरेशन्स आहेत ते स्मूथली पुढे कन्वे होतात. त्यामुळे तुम्हाला लागलेले जे काही नेसेसरी रिसोर्सेस आहेत ते लगेच मिळतात, अवेलेबल होतात. लेबर वाढवावे लागले, लेबरही आजूबाजूला लगेच मिळतात. पण यासाठी लोकेशन प्रॉपर पाहिजे. अँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रिव्हेंटिंग बॉटलनेक्स इन द सप्लाय चेन. आणि त्यामुळे जे काही बॉटलनेक्स येतात मध्ये, जे काही ब्रोकर वगैरे येतात, त्या ब्रोकरला होणारा जो खर्च आहे तो पण वाचतो. कळालं का? फॉर एक्झाम्पल आता मी माझं एखादं बिल्डिंग बांधतोय बाळांनो, मला प्रोडक्ट पाहिजे, मला टाईल विकत घ्यायच्यात मला माझ्या घरासाठी. आता मला सांगा जी टाईल इथं आहे ना 20 रुपयांना मिळते, 20 रुपये स्क्वेअर फुटला टाईल, बरं का? टाईल कळते ना, फरशी. आता ही मी गुजरातवरून मागवतोय, तिथं 10 रुपयाला आहे. पण तुम्हाला काय वाटतं इथपर्यंत येता आता त्याची कॉस्ट वाढेल का नाही? आणि जर समजा असं झालं की मला 2-3 टाईल कमी पडल्या, आता 2-3 टाईलची ऑर्डर गुजरातवरून देणं परवडणार आहे का? म्हणजे काय होतं, जर जे काही कमी पडतं ते लगेच आजूबाजूला अवेलेबल होतं ना. म्हणून लोकेशन प्रॉपर पाहिजे. मग मी काय केलं, लोकल लेवलवरून घेतलं, जरी महाग आहे तरी. का? कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचते. जे काही रिसोर्सेस मला लागतात ते लगेच मला मिळणार. जे काही मला कमी पडेल लगेच मी जाऊन घेऊन येऊ शकतो. तुम्हाला कळाला हा लॉजिक काय? तेच लॉजिक आहे ऑपरेशनल इफिशियन्सीचं. जर तुमचं ऑप्टिमल लोकेशन परफेक्ट असेल, तुमचं लोकेशन जर राईट असेल, तर जे काही कंपनीमध्ये तुमच्या फॅक्टरीमध्ये जे काही ऑपरेशन होणार आहे ते सगळे ऑपरेशन स्मूथली चालतात. का? कारण नेसेसरी रिसोर्सेस जे काही कमी पडतात ते लगेच तुम्हाला तेथून परचेस करता येतात. जर लेबर कमी पडले तर लेबर तुम्ही लगेचच्या लगेच ऑर्डर करू शकता, म्हणजे लेबर लगेच त्या ठिकाणी बोलवू शकता. यामुळे काय होतं की जी काही ब्रोकर आहे, ही जी काही सप्लाय चेन आहे ती पण कमी होते. नाहीतर दुसऱ्या देशाची कंपनी असली का इकडे येता येता कितीतरी 10-12 ब्रोकर होतात मध्ये. आणि ही जी सप्लाय चेन आहे त्याला खर्च होतो, कारण प्रत्येक ब्रोकर मध्ये पैसा काढणार आहे. मग प्रोडक्टची कॉस्ट वाढत जाते ना. तुम्हाला कळालं? म्हणून सप्लाय चेन मध्ये जे काही बॉटलनेक्स येतात, जे काही ब्रोकर वगैरे येतात, ते त्यांची कॉस्ट कमी होते. लागलेले रिसोर्सेस, लेबर्स आजूबाजूला अवेलेबल होतात. त्यामुळे ऑपरेशनल इफिशियन्सी वाढते जर तुमचं लोकेशन प्रॉपर असेल तर. मग कॉस्ट कंट्रोल करता येते, ऑपरेशनल इफिशियन्सी वाढते. काय डाऊट आहे? बघा, लोकेशन लोकेशन प्लॅनिंग केल्याने काय होतं की हे लोकेशन मला घ्यायचंय. काय महत्व आहे बरं लोकेशन? प्लांट लोकेशनला काय इम्पॉर्टन्स आहे? मी आता सांगितलं, कॉस्ट मध्ये ऍडव्हान्टेज होतो, पैसा वाचतो ना जर प्रॉपर लोकेशन असेल तर. एक्सपान्शन, आपल्याला आपला प्लांट एक्सपांड करता येतो जर प्रॉपर लोकेशन येतं. प्रॉपर लोकेशन फार गरजेचं. डिस्कवरी ऑफ रॉ मटेरियल आजूबाजूला लगेच मिळतं, पण लोकेशन तसं पाहिजे. ऍडिशनल फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येतात जर लोकेशन प्रॉपर येतं. मर्जर्स म्हणजे काय, जे काही छोटे मोठे गोष्टी कमी पडतात त्या लगेच तिथं मर्ज करता येतात, लगेच मागवता येतात. पॉलिटिकल आणि सोशल चेंजेस, पॉलिटिकल ऍडव्हान्टेज भेटतो, सोशल ऍडव्हान्टेज भेटतो. लोकली जर तुम्ही प्लांट लोकेशन तुमचं एकदम प्रॉपर असेल तर ज्या ठिकाणी प्रोडक्ट विकतो तिथंच जर प्रोडक्ट तयार केला तर तिथं पॉलिटिकल सोशल ऍडव्हान्टेज मिळतो. इन्क्रीजिंग प्रोडक्ट डिमांड, प्रोडक्टची डिमांड वाढेल का नाही? लोकेशन जर शेजारीचे तर प्रोडक्टची डिमांड वाढते. का वाढते? कॉस्ट कमी होते ना. ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाचली, लेबरची कॉस्ट वाचली, रॉ मटेरियलची कॉस्ट वाचली. त्यामुळे प्रोडक्टची कॉस्ट कमी होते. प्रोडक्टची कॉस्ट कमी झाली का डिमांड वाढते. बरोबर? प्रोडक्टची डिमांड वाढते आणि टॅक्स बेनिफिट भेटतो तो वेगळा. ट्रान्सपोर्टेशन मध्ये भरपूर ठिकाणी टॅक्स भरावा लागतो. लेबर लांबून ऑर्डर करायला टॅक्स भरावा लागतो, किंवा तुमचं रॉ मटेरियल लांबून घ्यायचं असेल तर टॅक्स भरावा लागतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा जो काही डिजिटल बोर्ड आहे फॉर एक्झाम्पल, याला वेगवेगळे पार्ट्स लागतात, पण ते पार्ट इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर कोणीच करत नाही. मग हे पार्ट चायनामधून मागवायचे आणि इथं येऊन असेंबल करायचे. का बरं? असेंबल केलेलं डायरेक्ट नाही मागवता येत का? टॅक्स बेनिफिट भेटतो ना, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचतो. आणि जर समजा असेंबल केलेलाच प्रोडक्ट मी विकत घेतला डायरेक्ट त्या कंट्रीमधून, तर इथपर्यंत येता येता ते व्यवस्थितच राहील काय गॅरंटी? तुटू फुटू शकतं. हा लॉस कोणाचा आहे? मग तो पण एक लॉस होतो ना. म्हणून पार्ट मागवणार, इंडियामध्ये येऊन असेंबल करणार आणि मग सेल करणार. त्यांनी काय झालं? त्यांनी माझी कॉस्ट वाचली, टॅक्स बेनिफिट भेटला. म्हणजे काय?
या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्रॉपर हव्यात तर प्लांट लोकेशन प्रॉपर पाहिजे. कळालं नाही? तेच मुद्दे आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडले तिथे. कुठलेही 4 लक्षात ठेवायचे. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज भेटतो. सगळ्यांना माहिती आहे कॉम्पिटिशन चांगली राहते जर तुम्ही प्रॉपर लोकेशनला तुमचा प्लांट असेल तर. स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट कॅन रिड्यूस कॉस्ट. जर तुम्ही स्ट्रॅटेजी करून त्या ठिकाणी प्लांट वगैरे टाकला असेल तर त्या प्रोडक्टची कॉस्ट कमी होते. एनेबलिंग द कंपनी टू ऑफर प्रोडक्ट्स ॲट अ लोअर प्राइस. मग ती कंपनी सुद्धा कमीत कमी प्राइस मध्ये प्रोडक्ट सेल करू शकते. प्रोडक्टची प्राइस कमी का झाली? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचला, रॉ मटेरियलची कॉस्ट वाचली, लेबर कॉस्ट वाचली, ऑपरेशनल इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय झाल्या? वाचल्या. त्यामुळं कंपनीने त्या प्रोडक्टची प्राइस कमी केली. आणि प्राइस कमी झाली का ऍडव्हान्टेज वाढतो ना. इट गेन्स द ऍडव्हान्टेज ओव्हर कॉम्पिटिटर्स. कारण एक प्रोडक्ट तयार करणारी, एखादा प्रोडक्ट तयार करणारी एकच कंपनी असते का? आजूबाजूला 10 कंपन्या असतात. पण या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपला प्रोडक्ट विकला गेला पाहिजे, याच्याकरता चांगलं कॉम्पिटिशन दिली पाहिजे. आणि चांगली कॉम्पिटिशन द्यायला तुमचं लोकेशन प्रॉपर पाहिजे. कस्टमर सर्व्हिस. प्रॉक्सिमिटी टू कस्टमर इज इसेन्शियल फॉर टाइमली डिलिव्हरी आणि स्पेशली फॉर पेरिशेबल गुड्स. लक्षात ठेवा, कस्टमर सॅटिस्फाय तेव्हा होतो जेव्हा प्रोडक्ट त्याला पाहिजे त्या रेंजमध्ये, पाहिजे त्या प्राइस मध्ये आणि पाहिजे तिथं डिलिव्हर करता आला पाहिजे. आता प्रोडक्ट डिलिव्हरी आणि जनरली असे गुड्स असे असतात, काही काही प्रोडक्ट असे असतात जे वेळेनुसार खराब होतात. वेळेनुसार खराब होणारे जसे पेरिशेबल गुड्स म्हणजे जसं की अन्न वगैरे असतात, ते वेळेनुसार खराब होतात ना. मग हे काय म्हणतात, जे पेरिशेबल गुड असतात त्यांची सर्व्हिस प्रॉपर वेळेत जर मिळाली, टाइमली डिलिव्हरी मिळाली, त्यांना वेळेत डिलिव्हरी मिळाली तर कस्टमर सॅटिस्फाय होतो. बरं, कमीत कमी प्राइस मध्ये प्रोडक्ट मिळालं की कस्टमर सॅटिस्फाय होतो. फॉर एक्झाम्पल अमेझॉनची सर्व्हिस, बरोबर आहे ना. अमेझॉननी जर वेळेत डिलिव्हरी केली, टाइमली डिलिव्हरी इस्पेशली फॉर पेरिशेबल गुड्स, तर नक्कीच कस्टमर सॅटिस्फाय होणार आहे. बरं, लो प्राइस मध्ये मिळाली, आजूबाजूला जास्त प्राइस आहे आणि त्यांनी मला कमी प्राइस मध्ये दिली, कस्टमर सॅटिस्फाय होणार आहे. मग याच्याकरता काय करावं लागेल? माझं लोकेशन प्रॉपर पाहिजे. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन का पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्यांनी काय होतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढतं आणि कस्टमर स्वतः तर घेतोच तिथून, बाकीच्या 4 लोकांनाही सांगतो इथं करा. ओके, पुढे लॉंग टर्म इम्पॅक्ट. लोकेशन हा खूपच मोठा फॅक्टर आहे. इट इज अ व्हेरी मेजर फॅक्टर. इट गिव्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन दॅट इज डिफिकल्ट अँड कॉस्टली टू चेंज वन्स प्रोडक्शन हॅज बिगन. विचार करा, एकदा मी माझं प्लांट लोकेशन सिलेक्ट केलं, स्ट्रक्चर उभं केलं कंपनीचं, प्रोडक्शन चालू झालं आणि आता नंतर कळालं ही जागा मला बदलायची. काय होईल? प्रोडक्शन स्टार्ट झाल्यानंतर लोकेशन चेंज करणं जवळपास खूपच कॉस्टली होईल, इम्पॉसिबल होईल. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही म्हटले नाही आता खर्च खूप होतोय, मी इथंच ठेवतो माझा लोकेशन, मला लोकेशन बदलायचं नाही, त्यांनी लॉंग टर्म इम्पॅक्ट होईल ना. मग लॉंग टर्म इम्पॅक्ट जो आहे तो होतो जर प्रॉपर लोकेशन नसेल तर. मग हा जो लॉंग टर्म इम्पॅक्ट आहे, हा लॉंग टर्म इम्पॅक्ट म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, खूप दिवस तिथंच इन्व्हेस्टमेंट झाली, त्यानंतर लोकेशन प्रोडक्शन चालू झाल्यानंतर लोकेशन चेंज करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं काय होईल? लॉंग टर्म इम्पॅक्ट होईल आपल्या प्रोडक्टवर किंवा आपल्या बिझनेसवर. म्हणून लॉंग टर्म इम्पॅक्ट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज या गोष्टी पाहिजे असेल तर प्लांट लोकेशन प्रॉपर पाहिजे. काय डाऊट आहे? तुम्ही ना फक्त हे जरी लर्न केलं ना तरी तुम्ही एक सेंटेन्स इझिली लिहू शकता, पण टॉपिक वाईज एक्झामला लिहायचंय. आता असे कोणते फॅक्टर आहे ज्यांनी प्लांट लोकेशन आपल्याला चेंज करावं लागतं? द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द प्लांट लोकेशन. प्लांट लोकेशनला अफेक्ट करणारे कोणते कोणते फॅक्टर आहेत? तसे 8 फॅक्टर आहे. कुठले? 4 तरी माहित पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. बघा, जिथं रॉ मटेरियल अवेलेबल आहे तिथं प्लांट लोकेशन असायला हवं. नियरनेस टू द मार्केट. जिथं मार्केट जवळ पडतं ते लोकेशन घ्यायचं. माझ्याकडे 2 लोकेशन आहे बरं का. मार्केट ज्या लोकेशनला जवळ पडेल ते लोकेशन मी सिलेक्ट करायला हवं. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. बघायचं 2 लोकेशन माझ्या डोळ्यासमोर असतील तर जिथं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी चांगली आहे ते लोकेशन सिलेक्ट करायचं. अवेलेबिलिटी ऑफ लेबर अँड स्टाफ. आजूबाजूला लेबर आणि स्टाफ लगेचच अवेलेबल झाला पाहिजे. काही लोक म्हटले नाही सर आम्ही अमेरिकेवरून लेबर बोलवू. पॉसिबल आहे का? तो येईल का इकडे? आणि आला तरी त्याला पगार द्यायला परवडेल का? उदाहरण झालंय,
म्हणजे जिथं लेबर आणि स्टाफ अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण आपला जो प्लांट आहे तो लावतो. अवेलेबिलिटी ऑफ फ्युएल अँड पॉवर, आणि सगळ्यात महत्वाचं कुठलाही प्लांट चालवायचा असेल तर फ्युएल लागतं, पॉवर लागते, इलेक्ट्रिकल पॉवर. मग तिथं इलेक्ट्रिसिटी अवेलेबल झाली पाहिजे, तिथं जे काही फ्युएल वगैरे लागतं ते अवेलेबल झालं पाहिजे. गव्हर्नमेंट पॉलिसी तिथं बसली पाहिजे त्या एरियात. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, तिथं पाणी अवेलेबल पाहिजे, प्लांट म्हणल्यावर पाणी आलं ना. अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स, आणि तिथं जो कोणी फायनान्स करणार आहे, कुणी एक व्यक्ती कंपनी टाकत नाही, तिथं कुणीतरी पैसे लावणारा पण भेटला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मोठा पिक्चर बनवतात ते लोक, कुणी एक व्यक्ती फायनान्स करतो का पिक्चरला? कितीतरी लोक करतात, तेव्हा ते 500 कोटी 1000 कोटी जमा होतात. मला काय म्हणायचं कळालं? पण हे कधी फायनान्स करतात जेव्हा ते प्रॉपर स्टोरी असेल, प्रॉपर ते सगळ्या गोष्टी असतील. तसं प्रॉपर लोकेशन असेल तर फायनान्स मिळेल, प्रॉपर लोकेशन असेल तर वॉटर मिळेल, गव्हर्नमेंट पॉलिसी तिथं लागू होतील, किंवा फ्युएल आणि पॉवर तिथं मिळालं पाहिजे, लेबर स्टाफ मिळाला पाहिजे. ह्या गोष्टींकरता प्रॉपर लोकेशन फार गरजेचं आहे. कळालं? बघा या ठिकाणी प्लांट लोकेशन आहे ते सगळं दिलंय मी. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी बसली पाहिजे, गव्हर्नमेंटचे लॉ आणि सिच्युएशन बसली पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल मी कंपनी टाकतोय, तिच्यातून धूर बाहेर येतोय, खूप धूर बाहेर येतो, आता येणारच ना, प्रदूषण होणार. मग मला सांगा, रेसिडेन्शियल एरियात कंपनी टाकून दिली का गव्हर्नमेंट मला? आणि टाकल्यावर परवानगीच मिळायची नाही तर टाकायचं कसं? थोडक्यात काय, गव्हर्नमेंट पॉलिसी तिथं बसणार नाही. रेसिडेन्शियल एरियामध्ये इंडस्ट्री तुम्ही टाकू शकत नाही, माहिती आहे. म्हणून MIDCचा एरिया पहा नेहमी शहरापासून दूर असतो, म्हणजे त्याचं लोकेशन वेगळं असतं. तुम्ही गेलेले ना कंपनी शहरापासून दूरच आहे. पुढे अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, आजूबाजूला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या फॅसिलिटीज अवेलेबल पाहिजे. गुड इंडस्ट्रियल रिलेशन, इंडस्ट्रीमध्ये रिलेशन चांगलं पाहिजे. त्यानंतर स्किल्ड वर्कफोर्स आजूबाजूला अवेलेबल झाला पाहिजे, म्हणजे लेबर आजूबाजूला मिळाले पाहिजे, स्टाफ मिळाला पाहिजे. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशली जरा ओळख पाहिजे 2-4 नेत्यांबरोबर. त्यानंतर इन्व्हेस्टर आजूबाजूला भेटले पाहिजे, फायनान्स करणारे. त्यानंतर मार्केटच्या जवळ पाहिजे ते लोकेशन. त्यानंतर रॉ मटेरियल आजूबाजूला अवेलेबल पाहिजे. त्यानंतर इंडस्ट्रीच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या तिथं मिळाल्या पाहिजे. त्यानंतर सेफ्टी तिथं अचीव झाली पाहिजे, नाहीतर प्लांटमध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला तर दवाखान्यात जाता जाताच माणूस मरून जायचं. या सगळ्या गोष्टी अचीव झाल्या पाहिजे, असं लोकेशन पाहिजे. बरोबर आहे की नाही? कुठले पण 4 तरी माहित पाहिजे. तुम्ही म्हणाल सर हे तर सगळं कॉमन सेन्स आहे, मग कॉमन सेन्सचा सब्जेक्ट आहे हा तुमचा. अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, याच्यात सेंटेन्स काय लिहिणार? प्लांट लोकेशन शुड बी सिलेक्टेड सच दॅट द रॉ मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल नियर टू द लोकेशन. प्लांट लोकेशन असं सिलेक्ट करा की आजूबाजूला रॉ मटेरियल इझिली अवेलेबल झालं पाहिजे. झालं एक सेंटेन्स. नंबर 2, नियरनेस टू द मार्केट. प्लांट लोकेशन शुड बी ॲज पॉसिबल ॲज नियर टू द मार्केट. जितकं शक्य होईल तितकं प्लांट लोकेशन मार्केटच्या जवळ पाहिजे. त्यांनी काय होईल? इट रिड्युसेस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, बरोबर आहे ना. त्यामुळं काय होईल? प्रोडक्टची प्राइस कमी करता येईल कंपनीला. प्रोडक्टची प्राइस कमी झाली विच अल्टिमेटली इन्क्रीजेस प्रॉफिटेबिलिटी. त्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढेल. लिहिता येईल का सांगू सगळं वाचून परत? कळतं का? हेच सेंटेन्सेस आलं पाहिजे असं काही नाही. कन्सेप्ट क्लिअर झाला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहा. पुढे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ना ट्रान्सपोर्टेशनचाच आहे. ट्रान्सपोर्टेशन इज मोस्टली रिक्वायर्ड इन केस ऑफ रॉ मटेरियल और फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फिनिश्ड गुड. ट्रान्सपोर्टेशनचा खरा खर्च कुठं होतो माहिती का? रॉ मटेरियल आणायला आणि तयार झालेला प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचवायला. मग मार्केटच्या जवळ असेल तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी लगेच मिळेल. तुम्ही म्हणाले सर 2 लोकेशन आहे, दोन्ही मार्केट पासून सारख्या अंतरावर आहे, कोणतं लोकेशन सिलेक्ट करू? ते लोकेशन सिलेक्ट करा जिथं रस्ता चांगला आहे जायला यायला. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी लगेच अवेलेबल होती. मग ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीमुळे काय होतं की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी जनरली फिनिश झालेलं जे काही तयार झालेलं प्रोडक्ट आहे ते मार्केटपर्यंत पोहोचवायला आणि रॉ मटेरियल प्लांट पर्यंत आणायला जो काही खर्च आहे तो वाचतो. म्हणून प्लांट जिथं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रॉपर आहे ते प्लांट लोकेशन सिलेक्ट करायला हवं. कळाले का रे तिन्ही मुद्दे? पुढे अवेलेबिलिटी ऑफ लेबर अँड स्टाफ. प्लांट लोकेशन अशा ठिकाणी सिलेक्ट करा जिथं लेबर आणि स्टाफ आजूबाजूला इझिली अवेलेबल होईल.
Availability of labor and staff is the other important factor that influences the plant location decision. असं प्लांट लोकेशन पाहिजे की आजूबाजूला लगेच भेटलं पाहिजे, काय लेबर स्टाफ आजूबाजूला लगेच मिळाला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ फ्युएल अँड पॉवर. एव्हरी ऑर्गनायझेशन रिक्वायर फ्युएल अँड पॉवर. जगात कुठली पण ऑर्गनायझेशन घ्या, फ्युएल आणि पॉवर लागतीच. मग प्लांट लोकेशन अशा ठिकाणी पाहिजे की त्या ठिकाणी पॉवर आणि फ्युएल लगेच मिळालं पाहिजे. पॉवर आणि फ्युएलची अवेलेबिलिटी झाली पाहिजे लगेच. गव्हर्नमेंट पॉलिसीज. While selecting location for the plant, it is very important for the management to know the local existed government policy. ऐका, ज्या लोकेशनला तुम्ही प्लांट टाकता ते, ज्या लोकेशनला तुम्ही प्लांट टाकता ते, त्या लोकेशनला गव्हर्नमेंटच्या पॉलिसी ऍग्री आहेत का, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी फॉलो होतात का हे चेक करा. जिथे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी फॉलो केल्या जातात तिथेच आपण प्लांट टाकू शकतो. नाहीतर गव्हर्नमेंटच्या रूलच्या बाहेर गेले का, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी तिथं लागू होत नसतील तर प्लांट लोकेशन सिलेक्ट करता येत. मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसी त्या ठिकाणी माहीत असल्या पाहिजे तर प्लांट लोकेशन सिलेक्ट करता येतो. आणि अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. वॉटर तर जगातल्या सगळ्या कंपनींकरता इम्पॉर्टंट आहे. मग असं लोकेशन सिलेक्ट करा जिथं वॉटर इझिली अवेलेबल होईल. सेपरेट पाण्याची पाईपलाईन टाकायची गरज नाही पडली पाहिजे. कळतंय का? म्हणजे वॉटर इझिली अवेलेबल झालं पाहिजे. वॉटर फक्त प्यायचंच नाही, वापरायचं सुद्धा. सॅनिटरी पर्पज असेल किंवा ड्रिंकिंग पर्पज असेल, वॉटर इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे. काय डाऊट आहे? आणि अशा पद्धतीने बाळांनो प्लांट लोकेशनचा जो फॅक्टर होता तो इथे कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चरला आपण प्लांट लेआउट आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे सगळे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, बाय स्टुडंट्स.